नमस्कार. देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपण मनोर कुडूस अंबाडी या रस्त्यासंदर्भात अनेक भाग तयार केले. त्या भागातून आपण एक चळवळ उभी केली. या रस्त्याला खर्च किती झाला, या रस्त्याला किती आतापर्यंत निधी आला आणि याची सर्व माहिती आपण घेत होतो. आज आनंदाची गोष्ट अशी की या रस्त्याला टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आता कामाला सुरुवात होते. पण या कामाला सुरुवात होत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा असेल तर तो कामाचा दर्जा. कामाचा दर्जा जर चांगला नसेल तर हे पैसे वाया जातील व लोकांना यांचा उपयोग जो दीर्घकाल होऊ शकतो तो होऊ शकत नाही. देश प्रबोधन यापुढे हे 801 कोटी त्या रस्त्यासाठीच वापरले जातील, याच्यासाठी पूर्णपणे सक्षम त्या रस्त्याचा पाठपुरावा करणार आहे. त्यातील आज हा पहिला भाग आपण रस्त्याच्या दर्जा संदर्भात बनवत आहोत आणि त्यासाठी आपण या क्षेत्रातील निष्णात, ज्यांना या क्षेत्राबद्दल कल्पना आहे, असे मोहन पाटील यांना आपण देश प्रबोधनच्या व्यासपीठावर घेऊन आलो आहोत. नमस्कार. म्हणजे आपला थोडासा अल्पपरिचय देश प्रबोधनच्या प्रेक्षकांना सांगा. मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काढलेली आहेत आणि लिखाणाची आवड आहे, साहित्याची आवड आहे. विशेषतः मी सोशल इश्यूजवरती वृत्तपत्र आणि अनेक ठिकाणी मी लिखाण करत असतो किंवा इव्हन आवाज उठवत असतो. आणि अनेक सामाजिक संस्था, NGOज जे आहेत, महाराष्ट्राचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा मी केंद्रीय सदस्य आहे, जायंट्स ग्रुपचा मी मेंबर आहे आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा मी लाईफ मेंबर आहे. अशा अनेक संस्थांवरती कार्य करत असताना ह्याच्यातूनच ही सामाजिक चळवळ ही उभी करण्याचं प्रेरणा आपल्याला मिळत असते. म्हणजे आपलं स्वागत होत असतानाच आमची पार्श्वभूमी तुम्ही ऐकलेली आहे की देश प्रबोधन एक वैचारिक व्यासपीठ जरी असला तरी या संदर्भात आम्ही एक चळवळ उभी केलेली आहे. करेक्ट. 801 कोटी आज आलेले आहेत जनतेचे पैसे. ते जनतेसाठी लागणार आहेत, पण ते जनतेसाठी लागत असताना त्या रस्त्याचा दर्जा, कारण याच्या आधी सुप्रीम येऊन गेली, सुप्रीमने काय प्रकारे त्याची वाट लावून टाकली त्या रस्त्याची हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपण तिथले भूमिपुत्र आहात. अगदी. मला आपल्याकडून आणि प्रेक्षकांकडून ही अपेक्षा आहे की हा रस्ता कसा झाला पाहिजे याबद्दल आपलं मत मी सोशल मीडियातून नेहमी पाहत असतो, पण ते आज देश प्रबोधनच्या प्रेक्षकांना मिळावं ही आपल्याला विनंती करायला इथे आलो. तर आपण आम्हाला सांगावं की दर्जा कसा असला पाहिजे. नक्कीच. खरं तर भिवंडी वाडा मनोर हा जो रस्ता आहे, हा महामार्ग राज्य महामार्ग समजायचा की मृत्यूमार्ग आहे? खरं तर माझ्या भाषेत तो मृत्यूमार्ग आहे, कारण 800 ते 850 बळी या रस्त्याने आतापर्यंत घेतलेले आहेत. आणि सुप्रीम या कंपनीचं हे महापातक आहे. आणि तीच वेळ किंवा तीच गोष्ट पुन्हा घडू नये म्हणून आत्ता ज्या होऊ घातलेला जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे, जो 801 कोटी जी काही समथिंग अमाऊंट असेल, तर तो कसा चांगल्या प्रकारे व्हावा, त्याचा दर्जा कसा उत्तम राहावा, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्थानिकांनी कसं जागरूक असलं पाहिजे. आता मी थोडक्यात एक बेसिक सांगतो की जे नागरिकांना माहिती असणं फार गरजेचं आहे की या रस्त्याची सर्वप्रथम अलाइनमेंट होणं फार गरजेचं असतं. आता अलाइनमेंट म्हणजे काय, तर आपण जो ॲस्फाल्ट रस्ता असतो, म्हणजे डांबरी रस्ता असतो, त्याच्यावरती कमी वेगाने वाहनं धावत असतात, त्याला जास्त प्रमाणात वळणं असतात. तर ही जी अतिरिक्त वळणं असतात ही कॉन्क्रिटीकरण करताना ही वळणं काढावी लागतात. अशा प्रकारे त्या रस्त्याची अलाइनमेंट सर्वप्रथम करावी लागते, फिक्स करावी लागते. त्यानंतर होते ती त्याची लेवल फिक्सिंग. तर लेवल फिक्स करताना काय होतं, तर जे नैसर्गिक चढ उतार असतात ते जास्त असलेला चढाव कटिंग करावा लागतो, कमी करावा लागतो, किंवा ज्या ठिकाणी जास्त खड्डा असेल तर तो भरून त्या रस्त्याची सर्वप्रथम लेवल फिक्स करावी लागते. हे कॉन्क्रीटच्या रस्ते बनवतानाचं एक सर्वात प्रमुख शास्त्र आहे. त्यानंतर येतं ते आपलं बेस प्रिपरेशन. बेस प्रिपरेशन हा कॉन्क्रीट रस्त्यातला अत्यंतिक महत्त्वाचा भाग आहे. आता त्याच्यामध्ये एक्सकवेशन होतं, म्हणजे खोदाई होते आणि त्याच्यानंतर लेवलिंग होते आणि मग तो मुरुम भराव केला जातो. आणि सर्वात मोठा घोळ हे रस्ते बनवताना कॉन्ट्रॅक्टर याच ठिकाणी करत असतात की इस्टिमेटमध्ये ठरवून दिलेलं जी खोदाईची डेप्थ असते तेवढी ती खोदली जात नाही किंवा प्रत्येक ठिकाणी ती खोदली जात नाही. आणि
खोदल्यानंतर त्याची लेवल करून त्या ठिकाणी जी मुरुम भराई केली जाते, हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण बरेचसे कॉन्ट्रॅक्टर तिथलीच माती खोदून त्याच ठिकाणी टाकून आणि त्याला रोलिंग करून आणि रस्ता करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमचा जर बेस मजबूत नसेल, बेस प्रिपरेशन जर व्यवस्थित झालेलं नसेल, तर तो रस्ता भविष्यामध्ये टिकणार नाही. त्यानंतर इथं त्याच्यामध्ये ते जे GSB आपण ज्याला म्हणतो, ते ग्रॅन्युअल सब बेस बनवणं आपण ज्याला म्हणतो, यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती रोलर कॉम्पॅक्टेड DLC. आता DLC म्हणजे ड्राय लीन कॉन्क्रीट. आपण हे जे कॉन्क्रीटचे रस्ते बनवताना आपण पाहतो, एक सुक्क कॉन्क्रीट एक प्रकारचं त्या ठिकाणी टाकलं जातं आणि त्याची लेवल केली जाते, त्याच्यावरती तो व्हायब्रेटरवाला रोलर फिरवला जातो. तर अशा स्वरूपाची ही जी एक प्रक्रिया आहे, परंतु इथेच नागरिकांनी लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे की इस्टिमेट प्रमाणे त्याची खोदाई होते किंवा नाही, त्याची लेवल केली जाते की नाही, त्या ठिकाणी खरोखरच मुरुम भराई केली जाते की तिथेच खोदलेली माती पुन्हा त्याच ठिकाणी टाकली जाते. तर या दृष्टिकोनातून स्थानिक नागरिकांनी दक्ष राहणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर येतं ते एक रोलर ऑटोमेटेड लेझर स्पीड लेवलर ज्याला आपण म्हणतो, की लेझर मशीनद्वारे त्याची एक लेवल केली जाते, साध्या भाषेत सांगायचं तर, आणि लेवल व्हायब्रेटर या सगळ्या गोष्टी वापरून प्रत्यक्ष कॉन्क्रीट त्यानंतर केलं जातं. तर वस्तुस्थिती अशी आहे की कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत यांचं आयुष्य 20 वर्षापासून 40 वर्षापर्यंत असतं. म्हणजे लक्षात घ्या की एकदा हा रस्ता बनला तर तो कदाचित 30 किंवा 40 वर्ष सुद्धा टिकू शकतो, परंतु तो प्रॉपर बनला असेल तर. साधं उदाहरण तुम्हाला मी देतो की ज्याचं बेस प्रिपरेशन व्यवस्थित झालेलं नाही, असे 2 पॅचेस मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम शेलार गावाजवळ एक रस्ता साधारण 1 किलोमीटर बनवलेला आहे, परंतु त्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे आणि खाली चिकणवट माती असल्यामुळे आणि बेस प्रिपरेशन चांगलं न केल्यामुळे, म्हणजे खोदाई, भराई, लेवलिंग, रोलरिंग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित न झाल्यामुळे त्या रस्त्याची 2च वर्षामध्ये कॉन्क्रीट रस्त्याचे तुकडे तुकडे होऊन दुर्दशा झालेली आहे. तर ही वेळ आपल्या भिवंडी वाडा मनोर रस्त्यावरती येऊ नये आणि हुबू घातलेला हा जो 15 वर्ष आपण देव पाण्यात घालून बसलेलो आहोत आणि हा जो मार्ग व्हावा, चांगला व्हावा, वेळेत व्हावा, उत्तम व्हावा, अशी जी प्रत्येक नागरिकाची जी अपेक्षा आहे, तर केवळ अपेक्षा ठेवून चालणार नाही. आपल्याला जागरूक राहावं लागेल. जिथे रस्ता चालू असेल त्या ठिकाणी आपल्याला इस्टिमेटची कॉपी हातात घेऊन रस्त्यावरती उभं राहून ते काम त्याप्रमाणे होतं किंवा नाही हे पाहावं लागेल. जर आपल्याला कळत नसेल तर वेळ आली तर आपण आपल्या तर्फे काही सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स हायर करून त्यांना रस्त्यावरती उभं करून आणि त्यांच्याकडून त्याचं सुपरविजन करून घेतलं तरच हा रस्ता उत्तम प्रतीचा होईल असं मला वाटतं. आपण जी आता सूचना केली की यावरती आपण सिव्हिल इंजिनियर उभे केले पाहिजे, साहेब याच्यामध्ये एक अशी तरतूद आहे की गव्हर्नमेंटचा कोणता तरी शाखा अभियंता तिथे हजरच पाहिजे, तरच त्या रस्त्याचं काम चालू केलं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. ही चळवळ आपण पूर्ण रस्त्याला जर उभी केली, प्रत्येक गावातल्या नागरिकांनी किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितलं की तुमचा इथे जर कोण शाखा अभियंता नाही तर रस्त्याचं काम बंद करा. बरोबर आहे. तर कारण की शासनाने हे नियम दिलेले आहेत की कॉन्क्रिटीकरणचं काम चालू असताना, तर आपण या संदर्भात चळवळ उभी करण्यासाठी काही पावले उचलाल का? कारण की आम्ही प्रत्येक व्यक्तीला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलोय, त्यांच्या सुद्धा मुलाखती घेतल्या त्याच्या जोडीला. एक चांगली सूचना आहे तुमची. ही गोष्ट एक अविनाश राऊत किंवा एक मोहन पाटील करू शकणार नाही, तर याच्यासाठी गावागावातून ज्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा सेवाभावी ज्या व्यक्ती आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये ही एक चळवळ उभी राहील. त्याचं कारण असं आहे की या मृत्यू मार्गावरती, भिवंडी वाडा मनोर या मृत्यू मार्गावरती आतापर्यंत 1000च्या आसपास जे मृत्यू झालेले रस्ते अपघातामध्ये, तर ते होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल आणि तो रस्ता चांगला व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर ही चळवळ आपल्याला उभी करावी लागेल आणि निश्चित स्वरूपात ती उभी करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. तरच मला असं वाटतं की आपल्या विभागातला अंबाडी, मागे आपला एक लेख आला होता
मी वाचला होता की कल्पना नाही, पण अंबाडीबद्दल आपण, अंबाडी तालुका त्याबद्दल तुमचं काय मत होतं? हे थोडंसं विषयांतर आहे, पण हा आपल्या विभागातील भागातील प्रश्न आहे. मी सुद्धा वज्रेश्वरीचा आहे, तुम्ही सुद्धा वाड्यातले आहात, तुमचं काम सगळीकडे पसरलेलं आहे. तर तुम्हाला तुमचं काय लेख होता तो थोडासा एक थोडक्यात आम्हाला सांगा. अंबाडी आणि परिसर जो आहे या भागाचा विकास माझ्या दृष्टिकोनातून खुंटलेला आहे. भिवंडी तालुक्याची रचना अशी आहे की 240 महसुली गावांचा भिवंडी तालुका आहे. परंतु या भिवंडी तालुक्यातला जो दक्षिणेकडचा पट्टा आपण म्हणू, भिवंडीपासून तर ठाण्यापर्यंतचा, किंवा तिकडे आपण पूर्वेकडचा जो पट्टा आहे, हा सगळी कोण, पिंपळास आणि ही सगळी जी गावं आहेत, तर ह्या सगळा गोडाऊन्स आणि लॉजिस्टिक्सने यापूर्वीच किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजने यापूर्वीच विकसित झालेला हा एरिया आहे. आणि दुसरं असं आहे की मोठी मोठी महानगरं जी आहेत, मेट्रो सिटीजला हा जोडलेला रस्ता असल्यामुळे त्यांना रोजगाराची साधनं आहेत आणि विकासाच्या भरपूर संधी त्यांना प्राप्त झाल्या आहेत यापूर्वीच. परंतु पाच्छापूर पासून तर वज्रेश्वरी, गणेशपुरी, घोटगाव आणि दुगाडफाटा, अंबाडी, अगदी अनगाव पासूनचा हा संपूर्ण जो एरिया आहे, ही साधारण 100 ते 125 गावांचा स्वतंत्र तालुका, भिवंडी तालुक्याचं विभाजन करून अविकसित असलेल्या साधारण 100-125 महसुली गावांचा स्वतंत्र तालुका निर्माण केल्याशिवाय इथल्या लोकांच्या दारात विकासाची गंगा येणार नाही. ही विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये ही मंडळी येणार नाहीत. त्यामुळे भिवंडी तालुक्याचं विभाजन व्हावं आणि अंबाडी तालुक्याची निर्मिती व्हावी अशी माझी सूचना आणि माझा आग्रह आहे. देशप्रबोधनच्या आता जॉईन झालेल्या प्रेक्षकांना ही मी एक मोठी गोष्ट सांगतो की मोहनजींनी सांगितल्याप्रमाणे 240 महसुली गावं आहेत, त्याच्यामधली निम्मे गावं ही अविकसित आहेत आणि ही विकसित होण्यासाठी अंबाडी तालुका होणे गरजेचं आहे. आपण ज्या मूळ मुद्द्यासाठी ही शृंखला सुरू केलेली आहे, जी मालिका सुरू केलेली आहे की अंबाडी रस्ता म्हणजे त्याचाच हा भाग असू शकतो की हा विकसित राहण्याचं कारण असू शकतो की रस्ता का झाल्यानंतर एवढं मोठं हे तालुक्याचं क्षेत्र, हे कारण सुद्धा असू शकतं. आपण मोहनजींनी आपलं काय बोलायचं होतं, बोला. एक मुद्दा मला अजून इथे मांडावा असं वाटतो. भिवंडी तालुक्याचा समावेश हा 25 वर्षापूर्वी MMRDA मध्ये झाला. MMRDA मध्ये झाल्यामुळे साधारण 15 ते 16 वर्षापूर्वी अंबाडीला MMRDA ने पूल बांधला. खरं तर अशा पुलाची गरज 20 वर्षांपूर्वी शेजारच्या कुडूस गावाला होती, परंतु तो तालुका, वाडा तालुका MMRDA मध्ये नसल्यामुळे तिथे कुठलाही विकास झालेला नाही किंवा खुंटलेला आहे विकास. खरं तर MIDC वाडे तालुक्यात आहे, तिथे हजारो लोक रस्ते वाहतूकने रोज प्रवास करत असतात आणि त्याचा जो लोड आहे, त्याचा भार जो आहे तो रस्ते वाहतुकीवर पडतो. आणि त्यामुळेच माझी अजून एक अशी सूचना आहे की मेट्रो 5 जी ठाण्याहून भिवंडीहून कल्याणला जाते, ही मेट्रो 5 एक्सटेंडेड करून किंवा तिला वाढवून भिवंडीहून अंबाडी आणि अंबाडीहून ती वज्रेश्वरी मार्गे तुमचं गाव आहे आणि अर्थात देवस्थान आहे आणि त्याला सुद्धा चालना मिळेल. देशाच्या नकाशावर असलेलं ते, कारण जगभरातून जगाच्या नकाशावर आहे आणि जगभरातून त्या ठिकाणी भाविक येत असतात. तर या अंबाडी वज्रेश्वरी वरून हा विरारला जावा, जेणेकरून आपल्या रस्त्यावरचा भार कमी होईल. बरीचशी आपली जी युवा पिढी आहे त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं, नोकरी करायची असते, परंतु त्यांची राहण्याची मुंबई किंवा नवी मुंबई या मेट्रो सिटीजमध्ये व्यवस्था नसते. अशी मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. ते आपल्या घरून अपडाऊन करू शकतील. नोकरी धंद्यासाठी, व्यापार उद्यमासाठी ती मेट्रोच्या माध्यमातून जातील. आणि मुख्य रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची रेल्वे आपल्या दारात येणं हे जवळपास असंभव अशा प्रकारचं स्वप्न आहे. परंतु मेट्रो रेल्वे ही MMRDAच्या अर्थात राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने MMRDAची मेट्रो यावी अशी देखील माझी एक सूचना आणि मागणी आहे. हे होते मोहनजी पाटील, ज्यांनी हा रस्ता कसा व्हावा याबद्दल आपल्याला विस्तृतपणे सांगितलं. कुठल्याही देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा मुख्य कणा दळणवळणाची साधनं असतात. रोजगार असू दे, शिक्षण असू दे, पर्यटन असू दे, तीर्थस्थळ असू दे, यासाठी सर्वात महत्त्वाचा कणा या देशाचा नव्हे तर प्रत्येक गावाचा असतो तो रस्ता. दळणवळणाची साधने जर चांगली असतील
तर या देशाचा, या राज्याचा, या जिल्ह्याचा, या तालुक्याचा, या गावाचा विकास होऊ शकतो. आणि त्यासाठी आज आपण देश प्रबोधन बरोबर जोडून ही चळवळ उभी करून हा रस्ता चांगला होण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहकार्य दिलं पाहिजे. आणि हे जे हा जो भाग आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही देश प्रबोधन या व्यासपीठाला, हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मोहनजी. धन्यवाद. धन्यवाद.